नमस्कार मित्रांनो, मराठी विचार या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मला किस दे ना. एक काय आणि आता नाही बाबा, माझ्या नवऱ्याला कळलं की मी तुमच्याशी चोरून चोरून बोलत आहे तर तो मला घराच्या बाहेर काढेल. तो खूप रागीट आहे. मग तर बरंच झालं की आपल्याला मग किती एकांत मिळेल. पण कुठे गेलाय तो? आज आज फारच रिकामी आणि खुश दिसतेस तू. तो एका कामासाठी 15 दिवस झाले बाहेर गावी गेला आहे. तू मला रोज फोन करतोस, पण त्यानं अजूनही एक फोन सुद्धा नाही केला. माझ्या नवऱ्याला माझी आठवण येत नाही म्हणून मला तू खूप आवडतोस. पण तुझं काय? तुमच्या बायकोला माहित आहे का हे? अगं, ती खूप साधी आहे. तिला काही कळत नाही. मी तिच्या समोर जरी तुझ्याशी बोललो ना तरी सुद्धा तिला काही कळत नाही. आता तसा मी बाहेरच आहे. कसला दगड बांधलाय गळ्यात, माझ्या देवाने काय माहिती. एक काम नीट तिला जमत नाही. बाहेर फिरणं नाही, नटणं नाही, माझ्यासाठी छान छान तयार होणं नाही. मला तिचा कंटाळा आला आहे. कधी एकदा तिच्यापासून सुटका मिळेल असे झालं आहे मला. हो ना, माझा नवरा सुद्धा एक नंबरचा 63 माणूस आहे. आता 45 वय आहे त्याचं आणि मी 35ची. इतका वयस्कर नवरा माझ्याही गळ्यात बांधलेल्या धोंड्यासारखाच आहे. मला तो अजिबात आवडत नाही. सारखा सारखा कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असतो. म्हातारा होत चालला आहे तो, तरी केस आणि मिशा काळ्या करून उगीचच वय लपवत असतो. त्याच्या मागे पुढे करून मी कंटाळले आहे. कधी सिनेमाला नेत नाही की एखादा गजरा आणत नाही. घरी आला की सारखा कॅम्प्युटर आणि मोबाईल, दुसरं काही दिसतच नाही. कधी प्रेमाने जवळ घेणे नाही की तू आज छान दिसते असं म्हणाला नाही. तो लग्न झाल्यापासून पण मी म्हणतो ना, आज तू खूप छान दिसत आहेस, आय लव्ह यू, खरंच खूप सुंदर आहेस तू. असं वाटतं की कायम तुझ्या मिठीत राहावं, ती मिठी कधी सोडूच नये. माझी बायको बघावं तेव्हा घरी गेलो की कामातच असते, सारखी मुलं, किचन आणि ती. माझा नवरा सुद्धा घरी आल्यावर सारखा काही ना काही चमचमीत पदार्थ खायला मागतो. बाहेरून काही मागवत नाही, कंजूस आहे नुसता. म्हणे बाहेरचं खाऊन तब्येत बिघडली तर म्हणून सगळं घरीच बनवायचं. मुलांची त्याची आवड जपता जपता मी माझ्या आवडीनिवडी विसरून गेली आहे. मुलांचा कधीच अभ्यास घेत नाही, मलाच घ्यावा लागतो. त्याला रोज इस्त्रीचे कपडे लागतात. मुलांची शाळा, डब्बे, अभ्यास करता करता रात्र कधी होते कळतच नाही. खूप दमून जाते रे मी. पण त्याला काही देणं घेणं नाही. यांचं मोबाईल, टीव्ही पासून झाला की जेवतो आणि बसतो नुसती बेडरूम मध्ये वाट पाहत. आता इतकं काम करून माझ्यात काही स्टॅमिना राहणार आहे का याच्यासाठी रोज नव्या नवरीसारखं तयार व्हायला? पण त्याला काही पडली नाही. त्याची कधी पण लहर येईल तेव्हा जवळ येतो. माझी इच्छा आहे की नाही ते बघत नाही. तो मला जवळ आलेला अजिबात आवडत नाही. मला पण माझी बायको जराही आवडत नाही. रात्री बेडरूम मध्ये पण लवकर येत नाही. ती हल्ली आणि जरा पहाटेच्या गुलाबी थंडीत तिच्या कुशीत झोपावं म्हटलं तर ती पहाटे पहाटे उठून कामाला लागते. मला तर वाटतं की ती मला मुद्दाम टाळत असावी. अरे वा, मग तर बरंच आहे की. तिच्यावर तुम्ही अजिबात तुमचं प्रेम वाया घालवू नका. माझ्यासाठी शिल्लक ठेवा. जेव्हा आपण भेटू तेव्हा मला खूप भरभरून प्रेम द्या, आनंद द्या. मी खूप अधीर झाली आहे तुला भेटायला, पण मला तुला भेटायचं आहे. मी खूप दिवसाचा भुकेला आहे. तू माझी भूक भागवशील ना? आता बोलता बोलता रात्र खूप झाली होती. आता झोपू का ग मी? नाहीतर सकाळी उशीर होईल. उठायला दे ना किस. आधी तुम्ही द्या, ती लाजत म्हणाली आणि तो फोनवरून तिला खूप किस करतो. तिला असं वाटतं की तो समोरच आहे आणि हे सगळं किस खरंच आहे. आणि ती त्याच्या चुंबनाने मोहरली होती, शहारलेली होती. तिचं शरीर खूप उत्तेजित झालं. आता तिला हा दुरावा सहन होत नव्हता. तो जर आता समोर असता तर, आणि या विचाराने तिने लाजून तिचा चेहरा झाकून घेतला. लादलीस ना? झाली ना उतावीळ मला भेटण्यासाठी? माझ्या चुंबनाचा वर्षावाने त्याच्याही तोंडात साखर पेरल्यासारखं गोड पाणी आलं होतं. समोर असतीस ना तर आता तर तुला असं म्हणून पुन्हा किस देतो. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटते. तिचा दिवसभराचा थकवा क्षणात गायब झाला. कोणाचा किस तुला जास्त आवडतो सांग ना, तुझ्या नवऱ्याचा की माझा?
ती जरा विचार करते आणि सांगते, माझ्या नवऱ्याचा असं का? मी पण करतो ना तुला किस. हो, पण तुझा किस असा दुरून आहे ना. पण माझा नवरा कसाही असला तरी किस मात्र तो छानच देतो. पण मी झोपेत असताना तुला तो आवडू लागला की काय? आता आता तर म्हणत होती की मला भेटण्यासाठी अधीर आहेस आणि आता हे काय बोलत आहेस तू? ते खरं आहे रे. तू तुझ्या जागी आहेस आणि तो त्याच्या जागी. माझ्या मनात त्याची एक वेगळीच जागा आहे. किती तापट असला तरी मी झोपल्यावर हळूच माझे हात पाय चपून देत असतो. तो आजारी पडली तर कासावीस होतो. सतत ताप चेक करतो. रात्री मधून मधून उठून मुलांचंही पाहतो. सणासुदीला नवीन साडी घेतो. आणखीन काय हवं एका बायकोला? तू पण तुझ्या बायकोची काळजी करतोस ना? हो करतो, पण ती जास्त प्रेम करते माझ्यावर. तिच्यामुळे मी रोज ताज जेवण खात असतो. मुलांचं अभ्यासाचं टेन्शन नसतं मला. ती छान घर सांभाळते म्हणून मी आनंदाने ऑफिसमध्ये काम करतो. त्यामुळे माझ्या चांगल्या कामामुळे मला प्रमोशन देखील मिळालं. घरी फक्त थोडा वेळ असतो. मुलांची प्रगती पाहिली की मी अभिमानाने ऑफिसमध्ये पेढे वाटतो. पण जिच्यामुळे हे यश आहे तिला मात्र आता इथून पुढे पहिला पेढा भरवणार आहे. अय्या, हो का? असं करशील का तू? म्हणजे तूही तिला प्रेम करू लागला की काय? मग माझं काय रे? तू आहेसच ग, पण तिचीही माझ्या मनातील जागा खूप वरची आहे. दोघेही भावूक झाले होते. बरं, आता या विषयावर खूप झालं. तुझा किस राहिला आहे. मुलं जागी व्हायच्या आत उरक बरं. आणि ती लाजली. मला लाज वाटते म्हणाली. आम्ही नाही जा. ये आता असं चिटिंग नाही करायची, नाहीतर मी घरी येईन तुझ्या. नको नको, मी देते किस, पण घरी नको येऊ. यांना कळलं तर जीव घेतील माझा. असा कसा घेईल तो जीव? मी आहे ना. तू काय फक्त त्याची नाहीस? माझाही जीव की प्राण आहेस तू. तो जर काही म्हणाला तर तुला पळवूनच नेईन मी. आता दे बरं किस, मला झोपायचं आहे. आता तिला लाज वाटत होती. आधी डोळे बंद करा. आता हे काय नवीन करा तर डोळे बंद. हो केले बंद. नाही, खोटं बोलत आहात तुम्ही. करा डोळे बंद. किती बरोबर ओळखतेस ग तू मला. त्याने खरंच आता डोळे बंद केले आणि तिने हळुवारपणे किस दिला. झालं का समाधान? आवाज नाही आला. माझ्यासारखा बेभान होऊन दे ना किस. ईश्या, आधी समोर या, भेटल्यावर होईल सगळं तुमच्या मनासारखं. खरंच ना? हो, अगदी खरं. झोपा आता, नाहीतर मुलं ऐकतील आणि सांगतील सगळं माझ्या नवऱ्याला. मुलं झोपली का हो? अंजूची तब्येत आता कशी आहे? छान आहे. खोकला कमी होत आहे आणि रातचा अभ्यास काय म्हणतो? तोही करतो मन लावून. आता त्याची शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आली आहे ना. आणि तू कुठेही बाहेर जाऊ नकोस. काही सामान पाहिजे असेल तर मला सांग. मी तुला घरी पोच करण्याची व्यवस्था करतो. आणि पहाटे पहाटे उठू नको. जरा झोपत जा की. आरामात. हो, नाही जात बाहेर. किती काळजी करता तुम्ही. गोळी घेतली का पित्ताची? हो घेतली. आणि स्वेटर घातला का? थंडी आहे ना तिकडे खूप. हो ग, घातला आहे. किती काळजी घेशील माझी. तुझा नवरा जल्लस होईल. होऊ दे. तुम्ही हाताच इतके गोड, मग काय करणार? अगं, तुझं नक्की काय चाललंय? कधी त्याला गोड म्हणतेस, कधी मला गोड म्हणतेस. तुम्ही पण असंच करत आहात की? बायकोचं कौतुक करत होता ना माझ्याजवळ. हो ग, ती खरंच खूप करते माझ्यासाठी. मी घरी नसलो तर जीव कुठेच लागत नाही. तिचा सारखी माझ्या वाटेला डोळे लावून बसलेली असते. कसा लागणार जीव तिचा तुमच्याशिवाय? तर तुम्ही तुमच्या सोबतच घेऊन जाता ना. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. झोपा ना आता. मीही झोपते. अजून एक किस पुरे. हा चावटपणा. किती छळावं माणसानं. छळणार तर आहेच. तुला पण घरी आल्यावर तुझ्या विरहाने व्याकुळ झालोय मी. आताच तिथे यावं आणि तुझ्या मिठीत हरवून जावं असं वाटते. थोडा धीर धरा, नाहीतर कामात लक्ष लागणार नाही. मी कुठे पळून जात नाही. तुमचीच आहे मी. मनाला समजवा तुमच्या. आणि तिथलं काम झालं की मगच या. उगीचच माझ्या आठवणी तिकडे सुंदर स्त्रिया पाहत बसू नका. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी सुंदर नाही. तू माझं पूर्ण जग आहेस. व्यापून टाकलं आहेस तू माझं आयुष्य. आता दुसऱ्या कोणालाही जरा सुद्धा शिरकाव करायला जागा नाही. चला खोटारडे कुठले.
ती लटक्या रागात म्हणाली, खरंच जानू तू प्राण आहेस माझा आणि तुम्ही पण माझा प्राण आहात. आता दोघेही प्रियकर प्रेयसीच्या भूमिकेतून नवरा बायकोच्या भूमिकेत आले होते. अभय आणि शीतल नवरा बायको आहेत, पण कधी कधी एकमेकांशी अशा दोन प्रेम करणाऱ्या प्रेम युगलांसारख्या प्रेमाच्या गप्पा मारायचे, जवळ असताना सुद्धा. आणि आता तो कामासाठी 15 दिवस झाले बाहेर गावी गेला होता. लग्नाला 16 वर्षे झाली, पण त्यांचं प्रेम जराही कमी नव्हतं झालं. छोटी छोटी भांडण व्हायची, पण एका दिवसाच्या वर अबोला टिकत नव्हता त्यांचा. एकमेकांचा रुसवा घालवण्यासाठी ते दोघे, बघ हा, मग मी जाईन माझ्या तिच्याकडे असं तो म्हणायचा, मग मीही जाईन माझ्या त्याच्याकडे असं ती म्हणायची. पण तिच्या मनातला तो आणि त्याच्या मनातली ती दुसरं कोणी नसून तेच दोघे होते. आणि त्याच्या अशा संभाषणाने ते एकमेकांच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडायचे. आयुष्याच्या एका वळणावर संसाराचा गाडा हाकता हाकता दोघेही दमलेले असतात. दोघेही आपापल्या पातळीवर जबाबदाऱ्या सांभाळत असतात. एकमेकांना वेळ देणं होत नाही. तक्रारी चालू होतात तेव्हा त्याचं आणि तिचं मन बाहेर कोणाकडे तरी ओढलं जात. नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा नकोसे होतात आणि ती बाहेरची व्यक्ती हवी हवीशी वाटते आणि चुकीशी पावले पडतात. त्यामुळे दोघांनाही फ्रेश करणारे असे हलके फुलके संवाद तर घडायलाच हवेत. नवरा बायकोचं नातं इतकं मोकळं असले की आपल्याच माणसावर आपण जीवापाड प्रेम करू लागतो. आपल्याच माणसाचा आपल्याला कंटाळा येत नाही. अभय घरी येतो, मुलांना पाहून तो प्रेमाने मिठी मारतो. मुलंही खुश होतात. त्याने आणलेली खेळणी पाहून ती किचन आवडते. त्यानं तिच्यासाठी आणलेला गजरा बेडरूम मध्ये ठेवला होता. आता ते दोघे मुलं झोपण्याची वाट पाहत होते, पण मुलं झोपायचं नाव घेईना. इतक्यात 8 वर्षाचा छोटा अजू म्हणतो, पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय रे? मम्मी ना रात्री फोनवर बोलताना कोणाला तरी पप्पी देत होते. त्याचं बोलणं ऐकून ती डोळ्यांनीच अभयला रागावत होती. घ्या आता असं म्हणत होती आणि दोघेही जोरजोरात हसू लागले. अजू मात्र कावरा बावरा होऊन आळीपाळीने दोघांकडे पाहत होता. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.